तर मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या 12 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की भावना सिद्धू नीलांबरीचा विचार करतात. नीलांबरीचं वागणं आता अतिच होत चाललं आहे, म्हणून त्यांना खूप राग आलेला असतो. भावना सिद्धू ठरवतात की आता ह्या नीलांबरीला एक्सपोज करूनच राहायचं. जानूचं लग्न पण पार पडलं आहे, आता आपण या नीलांबरीला सोडायचं नाही. दुसऱ्या दिवशी भावना सिद्धू त्या जोगतिणीचा वेश करून घरी यायला सांगतात. ती जोगतीण घरी येते. भावना म्हणते, सांगा बरं, माझ्या बाळाच्या जीवावरती कोण उठलं होतं? देवी आई आहात ना तुम्ही? ती जोगतीण म्हणते, हो सांगते ना. जोगतीण समोर बोट दाखवते. नीलांबरी पटकन बाजूला होते आणि त्या जोगतिणीचं बोट आजींकडे असतं. आजी घाबरतात आणि म्हणतात, काय गं, काही पण काय बोलतेस? मी तुला कधी सांगितलं होतं भावनाचं बाळ मारून टाकायला? मला तर काही माहिती पण नाही आहे, आणि मी कशाला माझ्या नातवाच्या बाळाच्या जीवावर उठू? जोगतीण म्हणते, मी तुमच्याकडे बोट नाही दाखवलं, मी या बाईकडे बोट दाखवलं. या बाईने मला पैसे दिले होते. हिने सांगितलं होतं की काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण माझ्या दिराचं मूल जिवंत राहता कामा नये. ते मेलंच पाहिजे, आणि त्यासाठी मी हे सगळं केलं होतं. या बाईने मला पैसे दिले होते. रेणुका खूप भडकते आणि ती नीलांबरीच्या जोरात एक कानाखाली मारते. सगळेच चिडलेले असतात आणि सगळ्यांना सत्यही कळलेलं असतं. आता सिद्धू नीलांबरीची हकालपट्टी कशी करतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जानू गौरीहर पूजायला बसते आणि विश्वा तिथे येतो. जानू म्हणते, विश्वा आलास तू? पण एवढा उशीर का केलास रे? अरे माझं लग्न आहे आज, मी तुला कालच सांगितलं होतं लवकर ये. विश्वा म्हणतो, जानू मी इथे तुझ्या लग्नासाठी नाही आलो, तर तुला समजून द्यायला आलो आहे, तुला सगळ्याची आठवण करून देण्यासाठी आलो आहे. जानू विचारते, म्हणजे? विश्वा म्हणतो, जानू त्या जयंतसोबत लग्न करू नको. त्याचं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाही आहे. तो फक्त तुझा गैरफायदा घेतोय. तुझं आणि त्याचं आधीसुद्धा लग्न झालं होतं. अगं त्याने तुला खूप त्रास दिला आहे. जानू प्लीज ऐक माझं, प्लीज स्वतःचं आयुष्य नरकात टाकू नकोस. तू त्या जयंतसोबत लग्न करू नको. जानू म्हणते, बास विश्वा, तुझी हिंमत कशी झाली रे हे असं इथे येऊन बोलण्याची? पुन्हा जर का असा वागलास ना तर याद राख. चल निघ आता इथून. विश्वा पुन्हा समजवायचा प्रयत्न करतो, पण जानू काही ऐकत नाही. विश्वा म्हणतो, जानू अगं मी तुझ्या भल्यासाठी बोलतोय. जानू म्हणते, माझं भला कशात आहे ना ते मला माहिती आहे. विश्वा म्हणतो, जानू तुझा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज ऐक. अगं त्याच्यासोबत लग्न करू नकोस, हेच सगळं चुकीचं घडतं आहे, प्लीज. जानू विश्वाच्या जोरात एक कानाखाली मारते आणि विश्वाला म्हणते, एकदा तुला सांगितलं आहे ना, मला हे काही ऐकायचं नाही आहे, आणि माझं जयंत सरांवर खूप प्रेम आहे. आता आमच्या दोघांमध्ये कोणी तिसरं येऊ शकत नाही. चल निघ इथून. विश्वा रडत तिथून निघून जातो आणि जानू गौरीहर पूजायला बसते. तर इथे भावना सिद्धू हॉस्पिटलमध्ये चेकअप करून सोनोग्राफी करून निघतात. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आल्यामुळे ते दोघं खुश असतात. ते दोघं गप्पा मारत जात असताना सिद्धूला कळतं की गाडीचे ब्रेक फेल झालेत. सिद्धू भावनाला सांगतो. दोघांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. त्यांना भीती वाटते की आता काही मोठा ॲक्सिडेंट नको व्हायला. तर इथे विश्वा रडत बाहेर पडतो. विश्वा खूप रडत असतो. तो देवाला दोष देतो, स्वतःला दोष देतो. जानूला तो वाचवू शकत नाही, जानूचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून थांबवू शकत नाही, म्हणून त्याला खूप वाईट वाटत असतं. विश्वा स्वतःला शिक्षा म्हणून स्वतःच्या कानाखाली मारून घेतो आणि पुन्हा रडत तिथेच बसून राहतो. तर इथे जानूचं गौरीहर पूजन होतो आणि जानू बाहेर येते. जानू जयंत यांचं छान लग्न पार पडतं आणि दोघंही एकमेकांना वरमाला घालतात. वरमाला घालत असताना जानूला पुन्हा आपला भूतकाळ आठवतो. जयंतने आपल्याला त्रास दिला होता ते सगळं आठवत असतं. जानूला सगळं आठवतं आणि ती बेशुद्ध पडते. जानू शुद्धीवर येत नाही, ती बेशुद्ध पडली हे बघून आजी मोठ्याने किंचाळतात. आजीने सुद्धा शॉक बसलेला असतो. आजी आता पुन्हा बोलायला लागल्यात हे बघून जयंतच्या पायाखालची जमीन सरकते. घरातले सगळे जानूला उचलून आतमध्ये घेऊन जातात. जानूला झोपवतात आणि तिला उठवण्यासाठी आवाज देतात. जानू बेशुद्धच असते. सगळ्यांना वाटतं की लग्नाच्या दगदगीमुळे तिला हा त्रास झाला आहे. सगळे तिला उठवण्याचे खूप प्रयत्न करतात. लक्ष्मी तर देवासमोर हात जोडते आणि जानूसाठी प्रार्थना करते. तर इथे भावना सिद्धू यांच्या गाडीचे ब्रेक फेल झालेले असतात.
त्या दोघांची गाडी एका ठिकाणी आदळते आणि दोघांचा ॲक्सिडेंट होतो. नीलांबरीचा माणूस त्या दोघांवर वॉच ठेवून असतो. तो लगेच नीलांबरीला फोन करून त्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला हे कळवतो. नीलांबरी इथे खुश होऊन जाते. नीलांबरीला वाटतं की चला एक बरं झालं, भावना सिद्धू यांचा ॲक्सिडेंट झाला, आता भावनाचं बाळ गेलंच असेल. नीलांबरी खुश असते. तर इथे सगळे जानूला उठवण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. थोड्या वेळाने जानू शुद्धीवर येते. जयंत डॉक्टरांना फोन करणारच असतो. जानू म्हणते, डॉक्टरांना नका फोन करू, मला जरा अस्वस्थ झालं आणि एक्झॉस्ट झाले होते, त्याच्यामुळे मला चक्कर आली. तुम्ही थोडा वेळ बाहेर जा, मला एकटीला बसायचं आहे. जानू सगळ्यांना बाहेर पाठवून देते आणि एकटी आतमध्ये इथे बसते. तर इथे सिद्धू भावना गाडीमधून बाहेर पडतात. भावनाला काही झालेलं नसतं, फक्त पायाला लागलेलं असतं आणि भावनाला डॉक्टरांकडे जायचं नसतं. भावनाला वाटतं की आता आपण घरी जायला हवं, जानूचं लग्न महत्त्वाचं आहे. भावना सिद्धूला म्हणते आपण घरी जाऊ. ते दोघं घरी जायला निघतात. तर थोड्या वेळाने इथे जानू आराम करून बाहेर येते. भावना सिद्धूही आलेले असतात. जानू जयंत यांचं लग्न पार पडतं. जानू जयंत यांच्या लग्नाचे पुढचे विधी चालू होतात. जानू जयंतसोबत लग्न झाल्यानंतर बदला घ्यायचं हे ठरवूनच लग्न करते. जानू जयंत यांचं लग्न पार पडतं आणि जानूची बिदाई होणार असते. जानू रागाने जयंतकडे बघते. लक्ष्मी सगळ्यांना विचारते की कोणी जयंतच्या घरी आधी जाईल का आणि जरा गृहप्रवेशाची तयारी करेल का. कोणालाच वेळ नसतो. जयंत मनात म्हणतो, बरं आहे, तसंही मला माझ्या जानूच्यान माझ्यामध्ये कोणीही नको आहे. आता माझी जानू फक्त माझी आहे. जानू घरातल्या सगळ्यांना भेटते, सगळ्यांचा निरोप घेते आणि तिथून निघते. थोड्या वेळाने जानू जयंतच्या घरी पोहोचतात. जयंत कॅमेरा लावतो आणि जानूच्या गृहप्रवेशाची तयारी करतो. जयंत जानूचं औक्षण करतो आणि तिला माप ओलांडायला सांगतो. जानू माप ओलांडते आणि जानूचा गृहप्रवेश होतो. जानू घरात येते आणि ती जयंतचं घर निरखून बघत असते. तेवढ्यात जयंत तिथे गुलाबांचा बुके घेऊन येतो. जयंत गुडघ्यावर बसतो आणि जानूला तो गुलाबांचा बुके देतो आणि तो जानूला आय लव्ह यू म्हणतो. जानू जयंतचे दोन्ही हात आपल्या हातात घेते आणि बोलता बोलता जानू जयंतचे दोन्ही हात त्या गुलाबांच्या बुकेवरती दाबते. जयंतच्या हातामध्ये काटे रुततात. जानू विचारते, जयंत सर काय झालं. जयंत म्हणतो, काही नाही. जानू पुन्हा घर बघायला लागते. जयंत आपल्या हाताकडे बघतो. त्याच्या दोन्ही हातातून रक्त येत असतं. जानू म्हणते, जयंत सर किती स्पेशल फील करून देता तुम्ही मला, मला खरंच खूप छान वाटते. जयंत जानूकडे बघतच राहतो. तर इथे भावना सिद्धू रूममध्ये येतात. सिद्धूच्या खांद्याला किती लागले हे भावना बघत असते. तर सिद्धू ॲक्सिडेंटचा विचार करत असतो. सिद्धू म्हणतो, भावना ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली जाते त्यावेळेस ते आपल्याला 2-3 दिवस आधी रिमाइंडर देतात आणि अपॉइंटमेंट घेतली हे सांगतात. पण आज अचानक त्या सिस्टरचा कॉल आला आणि तिने आपल्याला सांगितलं की अर्जंटली तुम्हाला सोनोग्राफी करायची. आणि डॉक्टर काय म्हणाले आपण हॉस्पिटलला गेल्यावर की सगळं व्यवस्थित आहे, तुम्हाला सोनोग्राफी करायची काही गरज नाही आहे, सगळं नॉर्मल आहे. आपण तिथून निघालो आणि गाडीचे ब्रेक फेल झाले, ॲक्सिडेंट झाला. भावना म्हणते, हो ना, ज्या वेळेस आपण डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेलो होतो त्यावेळेस डॉक्टरांना आश्चर्य वाटलं होतं, म्हणजे त्यांनी आपल्याला बोलवलंच नव्हतं. सिद्धू म्हणतो, भावना ज्या नर्सने तुला फोन केला होता ना त्या नंबरवर मी फोनसुद्धा केला होता. म्हणजे तुला कळतं आहे का हे सगळं कुठे कनेक्ट होतं आहे. भावना म्हणते, म्हणजे नीलांबरी वहिनी. सिद्धू म्हणतो, हो, त्यांनीच हे सगळं केले. भावना सिद्धू यांना सगळं कळून चुकलेलं असतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.